गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सजीवांमधील जीवन प्रक्रिया या पाठाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण सजीवांमध्ये कोणकोणत्या प्रक्रिया होतात, तसेच वनस्पती व मानवी शरीर यांच्यामधील समन्वय, पुन्हा त्यांची चेतापेशी, त्यामध्ये प्रकार, तसेच वनस्पती व मानवामधील उत्सर्जन या घटकांचा अभ्यास केला होता. आता आपण यामध्ये चेतापेशींचे प्रकार आपण काल बघितले आहेत. तर चेतापेशींचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला आहे जो संवेदी चेतापेशी, जे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर दुसरा आहे तो प्रेरक चेतापेशी आणि तिसरा आहे सहयोगी चेतापेशी. असे चेतापेशीचे एकूण 3 प्रमुख प्रकार पडतात. तर त्यामध्ये बघा, संवेदी चेतापेशी काय करतात, तर शरीरामध्ये जे आवेग तयार होतात त्या आवेगांचे जे वहन आहे ते ज्ञानेंद्रियाकडून मेंदू किंवा मेरुरज्जूकडे पोहोचवण्याचे काम करत असतात. त्यानंतर ज्या प्रेरक चेतापेशी आहेत त्या आवेगांचे वहन या मेंदू व मेरुरज्जूकडून शरीरातील स्नायू किंवा इतर ग्रंथींकडे पोहोचवण्याचे काम करत असतात. तसेच ह्या ज्या सहयोगी चेतापेशी आहेत त्या चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे संकलनात्मक कार्य करण्याचे काम करत असतात. त्यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मानवी चेतासंस्था, म्हणजे मानवी शरीरामध्ये जी चेतासंस्था आहे ती कशा प्रकारे काम करते व ती कोणकोणत्या भागामध्ये विभागली जाते हे आपण बघणार आहोत. तर मानवी चेतासंस्था जी आहे ती एकूण 3 भागांमध्ये विभागली जाते. पहिला आहे मध्यवर्ती, दुसरा परिघीय आणि तिसरा आहे स्वायत्त. तर त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत मध्यवर्ती चेतासंस्था. पहिला जो विभाग आहे तो आहे मध्यवर्ती चेतासंस्था. तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा मानवी चेतासंस्था स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला या ज्या 3 चेतासंस्था आहेत मध्यवर्ती, परिघीय आणि स्वायत्त या तिन्हींबद्दल तुम्हाला 4 ते 5 ओळींमध्ये लिहावं लागतं. त्यानंतर बघा, मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजेच काय, तिला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम असे म्हणतो. चेतासंस्था म्हणजेच काय तो तुम्हाला मराठीमध्ये जर नाही समजलं तर बघा, इंग्रजीमध्येच त्याला आपण नर्वस सिस्टीम असं म्हणतो. त्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेला आपण म्हणणार, मध्यवर्ती म्हणजे काय, जी मध्यभागी असते तिला आपण मध्यवर्ती असे म्हणतो. यालाच सेंट्रल नर्वस सिस्टीम असं पण म्हणतात. तर ही जी मध्यवर्ती चेतासंस्था आहे ही मेंदू व मेरुरज्जू यांची बनलेली असते. जो आपल्या डोक्यामध्ये मेंदू व मेरुरज्जू असतात त्या मेंदू व मेरुरज्जू या दोन्हींपासून ही जी मध्यवर्ती चेतासंस्था आहे ही बनलेली असते. तसेच मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच करपरेमध्ये तो संरक्षित असतो. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मेंदू कुठे असतो, तर आपला मेंदू जो आहे तो डोक्यामध्ये असतो. डोक्यामध्ये जी कवटी असते त्या कवटीच्या आतमध्ये मेंदू हा संरक्षित असतो आणि आपल्या शरीराच्या सर्व ज्या हालचाली आहेत त्या सर्वच्या सर्व हालचाली या मेंदूवर अवलंबून असतात किंवा मेंदू या सर्व हालचालींचा केंद्रबिंदू असतो असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर बघा, जो मेरुरज्जू ज्यालाच आपण स्पायनल कॉर्ड असे म्हणतो त्या कशेरू स्तंभाचे किंवा पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते. म्हणजे मेरुरज्जूला पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते, कारण हा जो मेरुरज्जू असतो हा मेंदूच्या मागच्या भागामध्ये, ज्याला आपण छोटा मेंदू असं म्हणतो, तो मेंदूच्या मागच्या भागामध्ये असतो आणि तो मागच्या भागात असल्यामुळे त्याला पाठीच्या कण्यांचा आधार मिळतो. आपल्या जो पाठीला कणा आहे त्या कण्याचा आधार जो असतो तो मेरुरज्जूला सहजपणे मिळतो आणि त्यामुळे त्याला संरक्षणसुद्धा मिळते. तसेच नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील हाडे किंवा अस्थी यांच्या दरम्यान पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे असतात. आता बघा, जी नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था आहे व त्यावरती जी हाडे आपल्याला आढळून येतात यांच्या दरम्यान छोट्याशा पोकळीमध्ये संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे म्हणजे डोक्याचे किंवा मेंदूचे संरक्षण करणारी आवरणे या दोन्हींच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलये असे म्हणतात. म्हणजे मेंदूमध्ये ज्या वेगवेगळ्या पोकळ्या असतात त्या पोकळ्यामधील भागांना मस्तिष्क निलये किंवा वेंट्रिकल्स असे सुद्धा म्हणतात. तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल असे म्हणतात. आता बघा, मेंदूमध्ये ज्या पोकळ्या असतात तिला वेंट्रिकल्स म्हणजेच मस्तिष्क निलये असे म्हणतात.
रिकाम्या जागामध्ये तुम्हाला विचारलं जातं की मेंदूच्या दरम्यान जी पोकळी असते त्या पोकळींना डॉट डॉट काय म्हणतात. तर मग तुम्ही काय म्हणतात मेंदूमधील पोकळ्यांना, तर मस्तिष्क निलये असं म्हणतात. तर मेरुरज्जेमध्ये जी लांब पोकळी असते तिला मध्यनाल असे म्हणतात. त्यानंतर बघा मध्यनाल म्हणजेच काय, तर सेंट्रल कॅनल. आता मस्तिष्क निलये, मध्यनाल व मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतो आणि हा द्रव मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषक द्रव्य पुरवतो तसेच आघातापासून तिचे संरक्षणही करतो. तर बघा मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये जो मेरुद्रव असतो ज्याला प्रमस्तिष्क मेरुद्रव असे म्हणतात, प्रमस्तिष्क मेरुद्रव हा कशामध्ये असतो, तर मस्तिष्क निलये, मध्यनाल व मस्तिष्क या आवरणांच्या पोकळ्यामध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव हा उपलब्ध असतो आणि तो मेरुद्रव काय करतो, तर चेतासंस्थेस म्हणजे ही जी मध्यवर्ती चेतासंस्था आहे तिला पोषक द्रव्य पुरवण्याचे काम करतो. पोषक द्रव्य पुरवणे आणि आघातांपासून संरक्षण. म्हणजे बघा आपल्या डोक्याला जर एखादा आघात झाला, धक्का बसला, तर त्या आघातांपासून संरक्षण करण्याचे काम कोण करत असतं, तर मस्तिष्क निलये, मध्यनाल व मस्तिष्क आवरणांच्या पोकळ्यामध्ये जो हा प्रमस्तिष्क मेरुद्रव असतो तो ह्या मध्यवर्ती चेतासंस्थेला पोषक द्रव्य पुरवतो तसेच आपल्या डोक्यावर होणारे जे आघात आहेत त्या आघातांपासून सुद्धा तिचे संरक्षण करत असतो. तर अशा प्रकारे ही जी मानवी मध्यवर्ती चेतासंस्था आहे ही मेंदू व मेरुरज्जू या दोन महत्त्वाच्या घटकांपासून बनलेली असते. मेरुरज्जू हा मेंदूच्या खालच्या म्हणजे आपल्या डोक्याच्या मागच्या भागात असतो, त्यामुळे त्याला पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते, एक प्रकारचा आधार मिळत असतो. मेंदूमध्ये ज्या बारीक बारीक पोकळ्या असतात त्याला मस्तिष्क निलये असे म्हणतात आणि मेरुरज्जूमध्ये जी पोकळी असते लांब तिला मध्यनाल असे म्हणतात. तर आता इथे बघा प्रौढ मानवाच्या मेंदूचे जे वजन असते ते सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते. म्हणजे प्रौढ मानव म्हणजे काय, की ज्यांचं वय हे 30च्या वरती असेल त्यांच्या मेंदूचे वजन हे किती असते बघा. हे सुद्धा रिकाम्या जागा किंवा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जातात. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन हे जवळजवळ 1300 ते 1400 ग्रॅम एवढं असतं. 1300 ते 1400 ग्रॅम एवढं एका प्रौढ मानवाच्या मेंदूचं वजन असतं आणि या मेंदूमध्ये जवळजवळ 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो. किती, 100 अब्ज चेतापेशी. म्हणजे एक मेंदू बनण्यासाठी जवळजवळ 100 अब्ज चेतापेशी लागतात आणि एक प्रौढ मानवी मेंदू हा 1300 ते 1400 ग्रॅम वजनाचा असतो आणि हाच 1300 ते 1400 ग्रॅम मेंदू तयार होण्यासाठी जवळजवळ 100 अब्ज चेतापेशी लागतात. आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस तर मेंदूची उजवी बाजू ही शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करत असते. आता इथं तुम्ही बघू शकता, मी एक आकृती काढते. समजा हा आपला मेंदू आहे. तर या मेंदूचे बघा दोन भाग पडतात, मेंदूची डावी बाजू व मेंदूची उजवी बाजू. तर ही जी मेंदूची डावी बाजू आहे ही काय करते, तर ही आपल्या शरीराच्या सर्व उजव्या बाजूच्या ज्या क्रिया आहेत, शरीरामध्ये होणाऱ्या उजव्या बाजूच्या ज्या क्रिया आहेत ती ही डावी बाजू नियंत्रित करत असते व या मेंदूची जी उजवी बाजू आहे ती आपल्या शरीराच्या डाव्या बाजूवर होणाऱ्या संपूर्ण क्रिया नियंत्रित करण्याचे काम करत असते. तसेच या व्यतिरिक्त मेंदूची जी डावी बाजू असते, आता बघा मेंदूची ही जी डावी बाजू आहे
ती काय करते? डाव्या बाजूचं कार्य. तर आपण जे बोलतो बघा, संभाषण, आपण जे बोलतो म्हणजे आपले संभाषण, तसेच आपले लिखाण व तर्कसंगत विचार म्हणजे आपण जे विचार करतो ते विचार नियंत्रित करण्याचं काम कोण करते? तर ते मेंदूची डावी बाजू करत असते. पुन्हा एकदा बघा, मेंदूची जी डावी बाजू असते ती शरीराच्या पूर्ण उजव्या भागावर नियंत्रण करते, तर मेंदूची उजवी बाजू ही शरीराच्या डाव्या भागावर नियंत्रित करते. त्याचबरोबर मेंदूची जी डावी बाजू असते ते जे आपण बोलतो, जे लिहितो किंवा आपण जे वितर्क करत असतो, विचार करत असतो, तर या विचारावर, संभाषणावर आणि लिखाणावर नियंत्रित करण्याचं जे कार्य आहे ते कोण करत असतं? तर मेंदूची ही डावी बाजू करत असते. त्याचप्रमाणे मेंदूची उजवी बाजू कोणते कार्य करते? तर ही जी मेंदूची उजवी बाजू आहे ती आपल्या कला क्षमता नियंत्रित करते. कला क्षमता नियंत्रित करते किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवते. आता कला क्षमता म्हणजे काय? तर आपण गाणे म्हणणे, डान्स करणे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम किंवा अनेक आपल्याला ज्या कला अवगत असतील तर त्या कलांवर नियंत्रित ठेवण्याचं जे काम असतं ते कोण करतं? तर मेंदूची उजवी बाजू करत असते. म्हणजे मेंदूची डावी आणि उजवी बाजू ह्या दोन्ही वेगवेगळ्या क्रिया करत असतात. दोन्ही बाजूसुद्धा वेगवेगळी कार्य जी आहेत ती पार पाडत असतात. त्यानंतर बघा, आपण जे बघितलं प्रमस्तिष्क. आता ही जी मध्यवर्ती चेतासंस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे प्रमस्तिष्क. तर अशा प्रकारे जसे आपलं मेंदू आहे तसेच बघा मेंदूचे दोन, डावी व उजवी, ह्या दोन बाजू पडतात. आणि ते डावी व उजवी बाजू जे असते ते वेगवेगळे कार्य बजावत असतात, कार्य पार पाडत असतात. तर सगळ्यांनाच माहिती आहे मध्यवर्ती ही जी आहे ती कशापासून तयारी झालेली आहे? तर इथं लिहिते मी मेंदू व मेरुरज्जू. मेंदू व मेरुरज्जूपासून मध्यवर्ती चेतासंस्था जी आहे ती बनलेली असते. आता मध्यवर्ती चेतासंस्थामध्ये पहिला घटक आहे प्रमस्तिष्क. आता प्रमस्तिष्क म्हणजे काय आणि त्याचं काय कार्य आहे आपल्या मेंदूमध्ये बघूयात. प्रमस्तिष्क म्हणजे काय? तर हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून दोन प्रतिमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो. हे गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात. तर प्रमस्तिष्क काय आहे? तर मेंदूचा सर्वात मोठा भाग. मेंदूचा सर्वात मोठा गोलार्ध किंवा गोलार्ध भाग म्हणू शकतो. गोलार्धाचा भाग ज्याला आपण प्रमस्तिष्क म्हणतो. आणि हे कशापासून बनते? तर ते दोन प्रमस्तिष्क गोलार्धांपासून बनलेले असते. हे गोलार्ध टणक तंतू व चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात. म्हणजे हे जे दोन गोलार्ध आहेत ते कशापासून जोडलेले असतात? तर ते टणक तंतू व चेतामार्ग या दोघांमुळे हे गोलार्ध एकमेकांना जोडलेले असतात आणि त्यामुळे एक प्रमस्तिष्क तयार होते. तसेच मेंदूचा 2/3 एवढा भाग हा प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो, म्हणूनच त्याला मोठा मेंदू असे म्हणतात. आता प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. तर तो सर्वात मोठा भाग का आहे? कारण तो मेंदूचा 2/3 एवढा भाग व्यापलेला असतो. प्रमस्तिष्काने काय केलेलं असतं? 2/3 एवढा मेंदूचा भाग त्याने व्यापलेला आहे. त्यामुळे प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग म्हणून ओळखला जातो. तसेच तो दोन मस्तिष्क गोलार्धापासून बनलेला असतो आणि हे गोलार्ध टणक तंतू व चेतामार्गाने मेंदूला जोडलेले असतात.
तसेच प्रमस्तिष्क मेंदूचा 2/3 भाग व्यापतो म्हणून तो मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. तसेच प्रमस्तिष्काच्या बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या व खाचा यांनी बनलेला असतो, त्याला संवलन असे म्हणतात. यामुळेच प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशींसाठी आपल्याला भरपूर जागा मिळते. तर बघा प्रमस्तिष्कामध्ये काय होतं, तर प्रमस्तिष्काचा जो बाहेरील पृष्ठभाग असतो, समजा बघा आपण अशा प्रकारे जर मानवी मेंदूचा आकार काढला तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे कप्पे दिसून येतील. यामध्ये हा जो वरचा सगळ्यात मोठा कप्पा असतो किंवा मोठा भाग आहे त्यालाच आपण प्रमस्तिष्क असे म्हणतो. तर या प्रमस्तिष्कामध्ये काय होतंय, तर याचा जो हा बाहेरील पृष्ठभाग असतो, हा बाहेरील पृष्ठभाग अनियमित वळ्या व खाचा यांनी बनलेला असतो. म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अशा खाचा आपल्याला दिसून येतात आणि या खाचा जास्त असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात चेतापेशी तयार होतात. त्यामुळे काय होते, तर प्रमस्तिकाचं जे पृष्ठफळ आहे ते वाढतं व चेतापेशींसाठी आपल्याला या खाचांमुळे भरपूर जागा प्राप्त होते. त्यानंतर मध्यवर्ती दुसरा जो भाग आहे ते आहे अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्क. आता प्रमस्तिष्काला आपण सेरेब्रम असे म्हणतो आणि अनुमस्तिष्काला इंग्लिशमध्ये सेरेबेलम असे म्हणतात. तर याचं बघा, जसा प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे तसा अनुमस्तिष्क हा मेंदूचा छोटा भाग आहे. मेंदूचा छोटा भाग. ह्या सर्व छोट्या छोट्या जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. तुम्हाला सर्वच्या सर्व एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. हे पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले छोटे छोटे तरी तुम्हाला त्या पॉईंटवरून परीक्षेमध्ये एक्सप्लेन करणं सोपं जाईल. तर बघा, कर्पार गुहेच्या, तर हा मेंदूचा छोटा भाग असून कर्पर गुहेच्या म्हणजे कवटीच्या मागील बाजूस तर प्रमस्तिकाच्या खालील बाजूस असतो. आता बघा, समजा ही जर मानवी कवटी आहे तर या मानवी कवटीच्या मागच्या बाजूस, आता हा जो मागचा भाग आहे आपला म्हणजे ही मानवी कवटीचा हा जो मागचा भाग आहे या मागच्या भागाला आणि प्रमस्तिकाच्या खालच्या भागाला, म्हणजे जर आपलं प्रमस्तिष्क इथं असेल तर याच्या खालच्या बाजूला आणि मानवी कवटीच्या मागच्या भागाला अनुमस्तिष्काची जागा असते. तसेच हा मेंदूचा सगळ्यात छोटा भाग असतो आणि या पृष्ठभाग वळ्याऐवजी उंचवटे व खळगे या स्वरूपात असतो. तर आता बघा, हा जो भाग आहे इथे एक प्रकारचा हा उंचवटा तयार झालेला आहे, त्यामुळेच अनुमस्तिष्काचा जो पृष्ठभाग असतो तो वळ्याऐवजी उंचवटे व खळगे यांपासून बनलेला असतो. त्यानंतर तिसरा आहे मस्तिष्कपुच्छ. मस्तिष्क पुच्छ. तर आता मस्तिष्कपुच्छ म्हणजे काय, तर मेड्युला ऑब्लोंगटा असं त्याला आपण म्हणतो. तर हा मेंदूचा सर्वात शेवटचा भाग असून हा मेंदूचा सर्वात शेवटचा भाग आहे. म्हणजे जिथे मेंदू संपतो तिथे हा भाग असतो म्हणून त्याला मस्तिष्कपुच्छ किंवा पुच्छ म्हणजे काय तर शेवट. हा मेंदूच्या मस्तिष्क म्हणजे काय तर मेंदूच्या शेवट जो भाग असतो त्याला आपण मस्तिष्कपुच्छ किंवा मेड्युला ऑब्लोंगटा असं सुद्धा म्हणतात. तर हा भाग जो आहे तो याच्यावरील दोन्ही बाजूस 2 त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात, त्यांना पिरॅमिड असे म्हणतात आणि याच्या पंचभागाचे जे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते. म्हणजे हा जो मस्तिष्कपुच्छ आहे तो काय करतो, पुढे मेरुरज्जूमध्ये रूपांतरित होतो. ह्याचा रूपांतर कशात होतं तर मेरुरज्जूमध्ये याचं रूपांतर होतं. पुन्हा बघा, हे जे मस्तिष्कपुच्छ आहे हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुच्छ बाजूचा भाग असून याच्या वरील बाजूस 2 त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात, त्यांना आपण पिरॅमिड म्हणतो आणि याच भागाचे पुढे मेरुरज्जूमध्ये रूपांतरण होताना दिसून येते. त्यानंतर बघा, याचा पुढचा भाग आहे मेरुरज्जू.
इथे लिहिते मी. मध्यवर्ती संस्थेतला पुढचा जो भाग आहे तो आहे मेरुरज्जू. इथे बघा मेरुरज्जू काय, तर हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर राहतो. कुठे असतो हा? कशेरू स्तंभामध्ये. मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग का आहे, तर मेंदू व मेरुरज्जूपासूनच मध्यवर्ती चेतासंस्था बनलेली असते. त्यामुळे हा एक मध्यवर्ती चेतासंस्थेचा प्रमुख भाग आहे आणि हा कशेरू स्तंभामध्ये असतो. तो काहीसा जाडसर असून पुढे निमुळता होत जातो. कसा असतो? जाडसर व निमुळता. जाडसर असतो आणि पुढे निमुळता होत जातो. त्यालाच आपण शेवटी त्याच्या तंतुमय धाग्यासारखा भाग असतो त्याला अंत्यतंतू असं म्हणतात. शेवटी बघा असा जर मानवी मेंदू असेल तर त्याला ही जी खाली नलिका असते, ह्या नलिकेच्या या भागामध्ये मेरुरज्जू असतो, म्हणजे तो कशेरू स्तंभामध्ये. हा जो कशेरू स्तंभ आहे ह्या कशेरू स्तंभामध्ये मेरुरज्जू असतो आणि या मेरुरज्जूचा जो भाग असतो म्हणजे कुठे असतो तर कशेरू स्तंभ हा पाठीच्या कण्यामध्ये असतो आणि तिथे हा मेरुरज्जू आपल्याला आढळून येतो. आणि या मेरुरज्जूच्या शेवटी जो हा तंतुमय जो धाग्यासारखा भाग असतो त्यालाच आपण अंत्यतंतू असे म्हणतो. काय म्हणतो? अंत्यतंतू. मग बघा पुन्हा मेरुरज्जू हा जो असतो हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा एक भाग आहे आणि तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो. तो काहीसा जाडसर असतो व पुढे पुढे तो निमुळता होत जातो. तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याला जो शेवटचा तंतुमय धाग्यासारखा भाग असतो त्यालाच आपण अंत्यतंतू असे म्हणतो. आणि हा मेरुरज्जू कशामध्ये असतो तर जो कशेरू स्तंभ म्हणजे जो पाठीचा कणा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेरुरज्जू आढळून येतो. थँक्यू.